हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर व्हिडिओची सुरुवात इथे नाश्त्यापासून केलेली आहे. तर खरं तर एक ॲपल खाल्लं आणि कामांना सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की घरामध्ये सुख, शांती तसेच प्रसन्न वातावरण राहण्यासाठी, लक्ष्मी टिकून राहण्यासाठी काही सवयी आपल्या गृहिणींना असायला हव्यात. त्याने कायम घर असं स्वच्छ साफसुथरं राहील आणि त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये या 5 गोष्टी तर आपण आवर्जून करायला हव्यात, खास करून स्त्रियांनी. तर ते तुम्हाला व्हिडिओत पाहायला मिळेलच. तर आता बघा, ॲपल खाल्लं आणि कामांना सुरुवात केली. तर फ्रेंड्स, तुम्हाला एक सांगू का? परिस्थिती कशी असू द्या, आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायचा. अंधार कितीही दाट असला तरी बघा, एक आशेचा किरण आपल्याला वाट दाखवू शकतो. आपल्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद ही आपल्याला सकारात्मक विचारानेच येते. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, सकारात्मक विचार करायचं. कितीही निगेटिव्ह घडू द्या, कितीही काही वाईट घडू द्या, पण आपण सकारात्मक विचार करायचा आणि मार्ग शोधत राहायचं. एक ना एक दिवस आपल्याला यश, आपल्या कष्टाचं फळ आणि आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच मिळतो. त्यामुळे स्वतःवर आपण विश्वास ठेवायला हवा पहिला. एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण करायचा. असो, आता घरामध्ये सुख, शांती, प्रसन्न वातावरण राहण्यासाठी सर्वात प्रथम आपण गृहिणींनी पहाटे लवकर उठायचे. जे काही सकाळची आपली जी मॉर्निंगची कामं आहेत ती पटपट उरकायची आणि त्यानंतर बघा, जी काही एक्स्ट्राची कामं असतात ती आपण करायला घ्यायची आहेत. आता ही पहिली सवय मी अशी लावलेली आहे की आता तुम्हाला माहिती आहे माझं खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे. डेली ब्लॉग शूट करायचं, एडिटिंग करायचं, पुन्हा घरातली कामं, नवऱ्याला वेळ द्यायचा, पोरांना वेळ द्यायचा, डबा, टिफिन सगळं बघायचं असतं आणि शिवाय कुठलीही मेड नसताना ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करते. तर बरेच जण बोलत असतात की एवढी एनर्जी येते तुझ्यामध्ये कुठून, किंवा तू एवढं सगळं करते, कसं करते? शिवाय ट्विन्स, दोन्ही जुळी मुलं आणि त्याचबरोबर कुठलीही मेड नसताना एवढं सगळं घर आणि स्वतः मेंटेन राहते. तर त्याच्या पाठीमागे आज मी तुम्हाला सांगते की मी कुठल्या गोष्टी फॉलो करते आणि कशा पद्धतीने मी माझं रुटीन आणि बदल माझ्या जीवनामध्ये मी केलेले आहेत. तर बघा, सगळ्यात प्रथम आपण जर सकाळी लवकर उठलो तो पटपट कामं उरकली जातात. त्यानंतर जो काही वेळ मिळतो तो मी शूटिंग, एडिटिंग आणि त्याचबरोबर घरातली एक्स्ट्राची कामं मी करत असते. आता तुम्हाला माहिती आहे की हाऊसवाईफ म्हटलं तर खूप सारी कामं असतात. मग आता रोजचे आपलं भाजी, चपाती किंवा खाणं-पिणं, भांडी, कपडे हे चालतंच. परंतु एक्स्ट्राची कामं कोणती आली की आता दळण करायचं, भाज्या निवडायच्या, त्याचबरोबर घर क्लिनिंग, किचन, बेडरूम, हॉल, बाथरूम आले, झाडांची निगा, त्वचेची निगा, केसांची निगा, आपल्याला खूप काही असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा आपण स्वतः मेंटेन राहतो आणि घर पण मेंटेन राहतं. मग मी एक टाईम टेबल ठरवलेलं आहे त्याचं, की आता समजा आज मी हॉल क्लिनिंग केला तर मी उद्या किचन, नंतर मग दोन्ही बेडरूम, मग एक दिवस बाथरूम दोन्ही घासायचे. म्हणजे रोजच बाथरूम क्लिनिंग असतं, परंतु एक आपण म्हणतो ना की डीप क्लिनिंग, मग ते एक्स्ट्राची जी कामं असतात ना ती मग मी एक ठराविक वेळ काढते त्याच्यासाठी. आता तुम्ही पाहिलं मी गावाला गेली होती. गावावरनं आल्यानंतर मग सगळं मी पुन्हा सगळं आवरायला काढलं. मग आता हॉल, एक दिवस मी बाल्कनीचं सगळं केलं. झाडं वगैरे गावावरनं काही झाडं आणलेली होती, मग ते माती वगैरे सगळं पॉटमध्ये प्लॅन्ट्स वगैरे मी लावले. त्यानंतर मग बाल्कनीचं झाल्यानंतर बाथरूम, हॉल वगैरे ते आपण रोजचं झाडलोट वगैरे क्लिनिंग करतोच. परंतु जे डीप क्लिनिंग म्हणतो ना मंथली, मग ते आपण एक्स्ट्रा जर जी कामं करायची ना मग त्याच्यासाठी एक टाईम टेबल आपण ठरवायचं किंवा करायचं आणि त्या पद्धतीने आपण करायचं आहे. तर मी पटपट सकाळी आवरलं, नवऱ्याचा डबा दिला, त्यानंतर मुलांचं आवरलं, नाश्ता वगैरे. आज तर मी फक्त एक ॲपलच खाल्लं आणि कामांना सुरुवात केली. तर आता ज्या विंडोज वगैरे होत्या त्यावर खूप धूळ वगैरे बसलेली, एक ड्राय बाल्कनीच्या विंडोमध्ये पक्षी, बर्ड्स येऊन बसतात, त्यामुळे ते खूप घाण वगैरे करतात. तर मग ते सगळं साफ वगैरे क्लीन करून घेतलं, कामांना सुरुवात केली लवकरच. मग ते आवरून झाल्यानंतर सगळं मग कचरा वगैरे सगळं काढलं. मग त्यानंतर मग पुन्हा किचनमधलं आवरलं, भांडी वगैरे जे काय असेल ती सकाळची चहाची, नाश्त्याची वगैरे, आणि त्यानंतर मी पुन्हा सगळं झाडून वगैरे कचरा काढून फरशा पुसून त्यानंतर देवपूजा. आता सगळं आवरायचं म्हटलं एकटीला तर म्हणजे एका गोष्टीला बराच वेळ जातो. काही साधं किचनमधलं आवरायचं म्हटलं तर
तरी 1 तास जातो. अगदी लसूण सोलण्यापासून तर पूर्ण जेवण बनवायचं, त्यानंतर किचन आवरायचं, गॅस ओटा वगैरे, गॅसची शेगडी वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करायचं, सिंकमधली सगळी भांडी वगैरे घासून क्लीन करायचं. हे सगळं आवरता 1 ते 1.5 तास कसा निघून जातो ते देखील कळत नाही. त्यानंतर मग स्वतःला पण वेळ द्यावा लागतो. तर डेली व्यायाम करायचं म्हटलं तरी ते 15 ते 20 मिनटं काढावे लागतात. आता काही वेळेला एक्स्ट्राची जी कामं असतात ती करायची म्हटलं तर सकाळी जर आपण व्यायाम पूर्ण आपल्या स्वतःला वेळ द्यायचं म्हटलं तर प्रॉपर ते सुद्धा देणं शक्य होत नाही. मग एखादा दिवस व्यायामसुद्धा मिस होतो आणि त्यानंतर पटपट घाईची कामं असतात सकाळी सगळ्यांनाच, त्यामुळे मग पटपट आवरायला घेत असते. तर बघा फ्रेंड्स, काही लेडीज अशा असतात की त्यांना सतत आळस, कंटाळा, थकवा येतो, काही करायला इच्छा राहत नाही आणि त्यामुळे वजन पण वाढलं जातं आणि त्यामुळे आणखीनच थकवा येतो आणि मग एक आजार जडतात आणि त्यानंतर कामंसुद्धा आपल्याला घरातली होत नाही. मग मी तर म्हणेल की आपण एक स्वतःचं टाईम टेबल बनवलंच पाहिजे, हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन्स. तर आपण एक स्वतःचं टाईम टेबल बनवायचं, त्या पद्धतीने आपण ते फॉलो करायचं आहे. त्यामध्ये बघा, मग घरातली कामं करून आपण स्वतःलासुद्धा वेळ दिला पाहिजे तितकाच. कारण आता आपण बघतोय अलीकडे खूप आजार वगैरे निघालेले आहेत. त्यामुळे 35-40 नंतर अतिप्रमाणात वजन वाढणं, पुन्हा थकवा जाणवणं, ह्या गोष्टी आत्तापासूनच होतात. पूर्वीची लोकं किती काटक आणि शिवाय कष्टाची, अगदी बघा शारीरिक कष्ट असून ते फिट असायचे. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे आता अगदी 30-35 पासूनच आजार जडतात. त्यामुळे आपण आपलं टाईम टेबल पहिलं ठरवायचं आहे. सकाळचं उठायचं लवकर, पटपट कामं उरकायची, त्यानंतर स्वतःसाठी वेळ काढायचा, एक 10 ते 15 मिनटं व्यायाम करायचा, त्याजवळ पाणी वगैरे भरपूर प्यायचं आणि मी तर म्हणेल आवर्जून तुम्ही रात्रीचे बदाम, मनुके, अक्रोड भिजत घाला. सगळ्यांना जर पॉसिबल होत नसेल खायला तर तुम्ही बघा, आपल्या घरामध्ये कडधान्य सगळ्यांच्याच घरात असतात. त्यामुळे हरभरे, शेंगदाणे आणि मूग हे एकत्र भिजत घालायचं. मोड नाही आले तरी रात्रीचं भिजत घातलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅलो फ्राय करून नुसतं मीठ मिरची वगैरे टाकून, काळं मीठ टाका, कोथिंबीर टाका आणि तशी चणा चटपट अगदी वाटीभर खाल्लं तरी खूप सारी एनर्जी येते. तर आपल्याला कुठलेही आजार जडू नये आणि आपण मेंटेन राहू, म्हणून आपल्याला हे करायचं आहे. आपल्या शरीराचे लाड पुरवत बसायचे नाही आहेत. तर ह्या गोष्टी आपण लक्षपूर्वक केल्या पाहिजे स्वतःहून. त्याचबरोबर बघा, आता अधिक महिना आहे. ह्या अधिक महिन्यामध्ये ह्या जर 5 गोष्टी तुम्ही केल्या तर बघा, घरामध्ये सुख, शांती आणि सगळ्यांचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहतं. त्याचबरोबर लक्ष्मी टिकूनसुद्धा राहते. तर ह्या कुठल्या 5 गोष्टी? तर आता अधिक महिन्यामध्ये बघा, आपण आपलं जे कुलदैवत किंवा आपलं जे खंडोबा, भैरोबा, आता आपण महाराष्ट्रीयन लोकांमध्ये बघा आपलं कुलदैवत असतं. वर्षातून एकदा आपण अशी देवादेव केली पाहिजे. तुमच्या घरामध्ये जर असे चांदीचे टाक असेल तर ते देवांना भेटवून आणतात. तळी भंडार किंवा ओटी भरण देवीला जाऊन करतात. तसं आता बघा, आमचं इथे दावडीचा खंडोबा आहे. तर इथे आम्ही पहिल्यापासून बघा यात्रेला वगैरे येतो. वर्षातून एकदा असं देवांना वगैरे घेऊन तळी भंडार वगैरे केला जातो. परंतु आता अधिक महिना आहे. अधिक महिन्यात आपण आवर्जून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर आता इथे घरचे देव घेऊन आले. सर आणि मुलं बघा, इथे एक देव म्हणजे देव असे ताम्हणामध्ये घेऊन तळी भंडार केला. तर इथे पेढे वगैरे प्रसाद घेतला आहे आणि हे पुजारी काका आहेत इथले. तर इथे तुम्ही गाभाऱ्यात बघू शकता बघा, खंडोबाचं इथे हे दिसते, मूर्ती दिसते बघा. तर मला जसं पॉसिबल झालं तसं मी शूट करून तुमच्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तर हा दावडीचा खंडोबा आहे आणि इथे तळी भंडार वगैरे केलं, गोडी शेव, रेवडी वगैरे तिथे असं प्रसाद म्हणून घेतला, पेढे वगैरे. त्यानंतर आता आम्ही इकडे निघालेलो आहोत. कवठ्याची माई म्हणून देवी आहे, तर त्या देवीला निघालेलो आहोत. तर जे आपलं कुलदैवत आहे, जे आपल्या देवावर श्रद्धा वगैरे आहे, तर त्या देवाला आपण अधिक महिन्यामध्ये जायचं आहे. काही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दान करायचं आहे. गरीब लोकांना वगैरे काय देता येईल तेवढं द्यायचं किंवा दक्षिणा वगैरे असं काही द्यायचं. ह्या महिन्यामध्ये चांगलं असतं. जावायला वगैरे बोलवून पाहुणचार वगैरे केला जातो. लेकीला पण काही चांदीचं जोडवं वगैरे केलं जातं. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अधिक महिन्यात देवादेव वगैरे करायची आणि जेवढं जमेल तेवढं दान करायचं आहे. तर हे चांगलं असतं. हे केल्याने आपल्या घरावर, मुलाबाळांवर
देवाची कृपा राहते, आशीर्वाद राहतो आणि घरामध्ये सुख शांती राहते. त्यामुळे ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता मला पण जेवढं शक्य होतं तेवढं मी करते आणि जेवढं माहिती आहे तेही मी तुमच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करते. तर येता येता एका नर्सरीतून बघा मी पॉट आणले आणि काही प्लांट्स आणलेले आहेत. तर आल्या आल्या मी तसंच ठेवणार होती, पण नंतर असं काही करायचं म्हटलं ना की चैन देत नाही आणि आपल्याला असं शांत बसवत नाही. एखाद्याला कामाची सवय असली, काही ना काही करायची सवय असली ना, तर तो काही ना काही करतच राहतो. तर मी ते घेऊन आली आणि त्या पॉटमध्ये मी माती शिफ्ट केली. माती पण घेऊन आली कारण तिकडे खूप जाताना येताना खूप शेती होती, छान काळी माती होती. त्यामुळे थोडी पिशवीत माती घेऊन आली आणि त्यानंतर इथे मी हे प्लांट्स आणि पॉट आणलेलं आहे. तर ते मी शिफ्ट केलं त्यामध्ये आणि आता म्हटलं हॉलमध्ये ठेवावं. तर बघा बऱ्याच जणांना सवय असते कुठेही गेलं तरी जे दिसेल ते घेऊन यायचं, जे दिसेल ते घेऊन यायचं. पण मला हे सांगायचं आहे की आपण जरी काय आणलं तरी ते तेवढं मेंटेन पण ठेवायला लागतं. आता घरामध्ये काही शोच्या वस्तू असतात, छोट्या-छोट्या काही असं सारखं म्हणजे त्या वस्तू एक आहे घरामध्ये, तरी पण एक्स्ट्राच्या आपण जर त्याच वस्तू सेम आणल्या तर खूप पसारा होतो आणि तेवढं मेंटेन पण त्या वस्तू ठेवायला लागतात. त्यामुळे असं मला असं म्हणायचं जास्तीचं आणण्यापेक्षा एकच वस्तू आणा, चांगली आणा आणि चांगल्या क्वालिटीची आणली तर ती टिकून पण राहते, दिसायला पण छान दिसते आणि युनिक आणि डिसेंट घर वाटतं. त्यामुळे घरात खूप काही पसारा करण्यापेक्षा आहे ना, अगदी सुटसुटीत घरसुद्धा छान दिसतं. आता हे बघा, छोटंसं घर असो किंवा मोठं घर असो, पण घर ते घर असतं. त्या घराला आपण आपली लक्ष्मी मानतो. मग त्या घरामध्ये आपण पण असं छान जसं स्वतःला आपण टापटीप ठेवतो, की ह्या ड्रेसवर हे इअरिंग चांगले दिसेल किंवा ही चप्पल चांगली दिसेल किंवा हे असं केल्याने असं चांगलं दिसेल. आपण जसं स्वतः बाबतीत बघतो तसं घराच्या बाबतीतसुद्धा आपण त्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर मला अशी पहिल्यापासून सवय आहे, की एकच घ्यायचं पण चांगलं घ्यायचं आणि ते मेंटेन ठेवायचं. काहीही असू द्या. तर अशी पहिल्यापासूनच सवय आहे आणि मी ती ठेवण्याचा प्रयत्न पण करते. तर मी काही पॉट आणले किचनमध्ये आणि हॉलमध्ये ठेवायला. नंतर मग मी ते झाडं वगैरे लावून घेतली आणि आता स्वयंपाकाची जेवणाची तयारी. मग तिकडून आल्यानंतर मी पटपट आवरायला घेतलं. आता तुम्ही म्हणाल, की आपण बाहेरून आलं तर खूप कंटाळा, थकवा येतो. पण एखादी गोष्ट करायची म्हटलं तर मग ते आपण अशी उत्साहाने करतो. का करतो? तर आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं. आपल्या शरीरामध्ये ती एक एनर्जी पाहिजे ते काम करण्यासाठी सुद्धा आणि आपल्याला उत्साह पण पाहिजे. मग त्यासाठी आपण स्वतः मेंटेन राहणं किती गरजेचं आहे, तर तुम्हाला समजेलच. त्यामुळे आपण स्वतः मेंटेन राहायला पाहिजे. जर खूप जास्त फॅट शरीरामध्ये साठले, वजन वाढलेलं असलं, तर आपल्याला अजिबात बसली जागा उठवत नाही आणि काहीच करायला मन होत नाही. त्यामुळे आपण पहिलं आपलं स्वतःला मेंटेन ठेवायचे. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कोमट पाणी घेऊन आठवड्यातून 2दा मेथी दाण्याचं पाणी घ्या. त्याने वजन फास्ट कमी होतं. जर खूप शरीरामध्ये जास्त फॅट साठलेले आहे, वजन वाढलेलं आहे, तर स्वतःला मेंटेन ठेवा आत्ताच. म्हणजे कुठलेही आजार जडणार नाही आणि आणि कायम तुम्ही फ्रेश राहाल, मेंटेन राहाल. तर आता बघा दुसरा दिवस हा. तर काही जे महत्त्वाचं होतं ते मी पटपट केलं. परंतु आता मला प्रत्येक कुंड्यांमधली माती काढून पुन्हा ती नव्याने मला व्यवस्थित सेट करायचं होतं. म्हणून मी बोललं की आता दुसऱ्या दिवशी मी करेन. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. उठल्याबरोबरच ह्या कामांना सुरुवात केली. तर सगळे प्लांट्स मी नव्याने लावले. पुन्हा त्यातली माती काढून पुन्हा बघा मी व्यवस्थित सगळ्या लावून घेतल्या आणि पाणी दिलं ना की व्यवस्थित ते फुटले जातात. तर आता हे मी गावाला गेलते तेव्हा आळूचे कंद आणले ताईकडनं, बहिणीकडनं आणि ते जुना मॉप होता त्यामध्ये मी माती टाकून लावलेले आहेत. तर बघा फ्रेंड्स, आपण एखाद्या गाडीची सर्व्हिसिंग केली तर ती गाडी व्यवस्थित चालते, व्यवस्थित राहते आणि भरपूर दिवस असे ती टिकून पण राहते आणि दिसायला पण छान दिसते. तसंच आपण आपली स्वतःची घराची जशी आपण काळजी घेतो तशी झाडांची देखील आपण जर काळजी वेळच्या वेळेवर घेतली, त्यांना पाणी, त्यांची माती व्यवस्थित खालची वर केली तर ते प्लॅन्ट्स पण छान राहतात आणि दिसायलाही छान दिसतात आणि त्यांची ग्रोथ होते आणि त्या झाडांकडे जरी पाहिलं तरी आपल्यात पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करायचं, जेणेकरून आपण पॉझिटिव्ह राहू. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल, की जेणेकरून सगळे सुखी आणि समाधानी राहतील. सांगायचं तात्पर्य हेच आहे. आता बघा काल देवांना भेटवून आणलं आणि आता आज पंचामृताने अंघोळ घालायची असते देवांना. तर पंचामृत, दही, दूध वगैरे घेतलं, मध वगैरे आणि ते सगळं एकत्र करून देवांना अंघोळ घालायची. गणपती बाप्पा, स्वामींची मूर्ती आहे, शंकराची पिंड आहे. त्याचबरोबर बघा इथे सगळ्या देवांच्या
वगैरे मी हे करून घेतलं, दही वगैरे त्यावर टाकून घेतलं. त्यानंतर मग पाण्याने धुतले आणि पुन्हा मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि त्याने स्वच्छ अंघोळ घातली. देवांना वस्त्राने पुसून असे हे मी देव लाईनीत मांडून ठेवते. तर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात बघायला, परंतु त्या जेव्हा आपण प्रॅक्टिकली करतो तेव्हा आपल्याला ते वेगळंच समाधान आणि आनंद मिळतो, जसा मला मिळतो. तर मला रोज नित्यपूजा केली ना की मला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. घरामध्ये आनंदी वातावरण आणि प्रसन्न वातावरण टिकून राहतं. त्याचबरोबर लक्ष्मीसुद्धा टिकून राहते. जिथे स्वच्छता, शांती असते तिथेच लक्ष्मी टिकून राहते. तर हे बघा, हे कोपऱ्यामध्ये पॉट ठेवलं आहे ना, तर किती छान वाटते बघा ते. त्याच्याकडे पाहिलं तरी आपल्याला खूप एनर्जी येते आणि घर पण छान दिसतं दिसायला. तर असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण मोठा आनंद घेतला पाहिजे आणि असे छोटे छोटे बदल जरी आपण घरामध्ये केले तरी पॉझिटिव्हिटी येते, घर छान दिसतं. छोटं असो किंवा मोठं असू द्या, तर ते घर आपण साफसुथरं असं छान ठेवलं, टापटीप नीटनेटके ठेवलं तर ते दिसायलाही छान दिसतं आणि मेंटेन तेवढं राहतं. तर आता इथे देवपूजा वगैरे झाली आणि म्हटलं आता स्वामींना प्रसाद करावा. तर इथे मी आज बघा आंब्याचा शिरा बनवत आहे. तर काही जण बनवत पण असाल, आता तुम्ही बनवला आहे की नाही माहीत नाही, परंतु बघा इथे मी 1 वाटी आंब्याचा रस घेतला, 1 वाटी रवा घेतला बारीक आणि त्यानंतर अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि 2 वाट्या गाईचं दूध घेतलेलं आहे. आता तूप गरम करून घ्यायचं, त्यामध्ये रवा वगैरे असा छान सोनेरी रंग, म्हणजे रंग बदलेपर्यंत तो भाजायचा. तर आता कलर चेंज झाला आहे बघा आणि त्यामध्ये वेलची, साखर, 1 वाटी साखर आणि ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम असे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. आता वेलची पूड टाकली त्यामध्ये बघा आणि दूध गरम करायला ठेवायचं. गरम दूध त्याच्यामध्ये टाकायचं. त्यानंतर आंब्याचा रस आणि साखर टाकायची आहे गोडीप्रमाणे. तर एवढा छान हा आंब्याचा शिरा लुसलुशीत होतो ना, तर एकदा नक्की करून बघा. तर मी पण फर्स्ट टाईमच केलेला आहे. तर आंबा होता म्हणून म्हटलं, विचार केला की स्वामींना नैवेद्य दाखवावं. तर इथे आंब्याचा शिरा बनवला. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. मंगळवार आणि गुरुवारचं तुम्ही हळदीचं लेपन करत चला आणि आपला उंबरठा घराचा हा लाकडीचा असावा बघा. तसेच मंगळवार आणि शुक्रवारचे आपण अन्नपूर्णा देवी जी आपण धान्यात ठेवतो ते तांदूळ किंवा कलश स्थापना केलेली असते देवघरामध्ये, त्यातलं तांदूळ हे आपण मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवारचं बदलायचं आहे आणि आधीचे जे तांदूळ आहे ते जेवणामध्ये वापरायचे आहेत. त्याचबरोबर आपण गुरुवारी किंवा मंगळवार आणि शुक्रवारी हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. त्याने घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. बऱ्याच जणांना काय होतं की खूप अडीअडचणी, संकटं येतात. काही कामं करायला म्हणजे करण्या इतपत ती सक्सेस होतात, परंतु ते सर्वात शेवटी जेव्हा ते असं वाटतं की आता हे पूर्ण काम आपलं होईल आणि थोड्यावरनं ते काम रखडतं किंवा होत नाही किंवा काही ना काही छोट्या छोट्या अडीअडचणी येत राहतात. तर ह्या गोष्टी होत राहतात. म्हणून आपण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण असं करायचं आहे. देवादेव किंवा घरामध्ये सुद्धा सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावायचा आहे, तुळशीपुढेही लावायचा आहे. हळदीचं लेपन, घरी आलेल्या अतिथीला चहा, कॉफी, पाणी विचारायचं आहे. कधी पण आपल्या घरात कोणी येऊ द्या, तो असं समाधानी होऊन गेलं पाहिजे. तर अशा ह्या सवयी आपल्याला असायला हव्यात. तर आता इथे मी घरच्या घरी तांब्या पितळेची भांडी साफ करण्यासाठी पावडर बनवते. तर आता बघा, इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी सायट्रिक ॲसिड लिंबू पावडर टाकली, 1 चमचा मी इथे सोडा टाकला, 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि डिटर्जंट पावडर ही अर्धी वाटी, छोटी वाटी घेतलेली आहे. हे सगळं एकत्र करायचं. लिंबू पावडर गव्हाच्या पिठामध्ये टाकून मिक्सरला फिरवायचा आणि त्याची फाईन पावडर बनवून अशी हवाबंद बरणीमध्ये, डब्यामध्ये भरून ठेवायची. ही खराब होत नाही आणि अगदी तुम्ही एकदा बनवली तर 5 ते 6 महिने वापरू शकता किंवा 3 ते 4 महिने वापरू शकता. पण तांब्या पितळेची भांडी एवढी छान क्लीन निघतात की अजिबात तुम्हाला पितांबरी बाहेरून आणायची गरज पडणार नाही. तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपण घरी बनवल्या तर एक्स्ट्राचे पैसे आपल्याला बघा बाहेर द्यायला लागत नाही किंवा बाहेरून आणायला लागत नाही. आणि ही पावडर मी बघा तांब्या पितळेची भांडी, अगदी देवाचे दिवे वगैरे सुद्धा साफ करत असते. एवढे छान होतात क्लीन, तर अजिबात डाग पडत नाही. आपण बघा लिंबू, चिंच वगैरे वापरतो, पितांबरी आणतो बाहेरून, खूप काही घासायला लागतं त्याला जोर लावून, परंतु तसं ह्या पावडरला लागत नाही. अगदी तुम्ही हलक्या हाताने सुद्धा. आता बघा इथे हे घंगाळं, गडू वगैरे मी तुम्हाला दाखवते, तामण वगैरे खूप काही डाग पडलेले आहेत बघा. आता मी तुम्हाला क्लीन करून दाखवते.
खरं तर मी हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा क्लीन करत असते. 2 वेळा तरी क्लीन करत असते आणि तेवढी गरज पण पडत नाही. पण मी 2 वेळा करते कारण थोडेफार डाग वगैरे असतातच. परंतु आपण काही वेळेला बघा काही तांब्या पितळाची भांडी आत्ता क्लीन केली तर लगेच एक अर्धा तासाने लगेच त्यावर लिंबाने वगैरे चिंचेने घासले तर डाग पडलेले दिसतात. तसं ह्या पावडरने तुम्ही जर क्लीन केले तर अजिबात डाग वगैरे दिसत नाही. एवढे छान क्लीन होतात बघा. तर तुम्हाला मी समोर दाखवते. आणि ते खरं तर मला क्लीन करायचं होतं म्हणून मी तसंच हे देवांना अंघोळ वगैरे घालायला घेतलं आणि मला ही पावडर तुमच्यासोबत शेअर करायची होती की मी घरच्या घरी ही पितांबरी पावडर बनवते. तर नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचबरोबर बघा अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बचत करण्याची सवय ही प्रत्येक स्त्रीलाच असते. परंतु काही आपण बघतो की बाबा आपण म्हणतो की शारीरिक कष्ट करायला नको, तर काही लेडीज बघा सगळंच विकत आणतात. इवन कचरा टाकायलासुद्धा कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये सुद्धा पिशव्या ठेवायला आणतात. तर मला असं वाटतं की एक्स्ट्राचे तिथे का पैसे घालावेत? जर आपण बघा किराणा सामान वगैरे आणतो, तर भरपूर काही पिशव्या घरामध्ये काही पण विकत आणलं, पालेभाज्या, फ्रूट आणले तरी प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याला भेटतात. त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जर कचऱ्याला वापरल्या तर काय हरकत आहे मला असं वाटतं. तर नको तिथे आपण कशाला पैसा एक्स्ट्रा घालवायचा. तर असं ह्या छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा आपण बचत करायला हवी. म्हणजे ह्या सवयी तुम्हाला असेलच, परंतु काही लेडीजला नसतात. आपण बघतो की काही जण बघा म्हणजे सगळंच जिथे गरज नाही तिथेसुद्धा एक्स्ट्राचा पैसा खर्च केला जातो. हां, मग तोच पैसा जर तुम्ही एखाद्याला दान केलं किंवा एखाद्या गरजूला जर काही तुम्ही घेऊन दिलं किंवा एखाद्या मंदिरात गोरगरिबांना तुम्ही काही आणून दिलं, तर ते समाधानी होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांचा आशीर्वाद आपल्याला दुपटीने मिळतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छोट्या-छोट्या सवयी पण तितक्याच त्या महत्त्वाच्या आणि काही पॉझिटिव्ह टिप्स दिलेल्या आहेत. त्या नक्की फॉलो करा. बघा कायम तुमच्या घरामध्ये सुख, शांती लाभेल आणि लक्ष्मीसुद्धा टिकून राहील आणि सगळेजण समाधानी राहतील. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक